आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय गायकवाड आहे. आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल? रवींद्र चव्हाण यांनी घोषित केलंय ठाणा आणि मुंबईमध्ये महायुती सरकार म्हणून आम्ही जागा लढवणार आहोत. काय सांगाल? नाही, ठाणा आणि मुंबईच नाही, माझ्या माहितीप्रमाणे 29 महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा महायुती म्हणून लढतील आणि त्याचा दोन्ही पक्षाला फायदा होईल. काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की RSS ही देशभक्त संघटना आहे. देशभक्त संघटना आहे, मग आहेच ना. मग RSS ला काय कोणाची पावती थोडी लागते की देशभक्ती संघटना नाही म्हणून. रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी आणि आम्ही एकत्र लढू, याचा विचार आम्ही स्थानिक पातळीवर करू, असं त्यांनी यावेळी म्हटलंय. बरोबर आहे, कोणत्या पक्षासोबत जायचा हा निर्णय खालच्या लोकांनाच विचारावा लागत असतो. ते समाधानी असेल तर पक्ष समाधानी असतो आणि पक्ष त्याला परवानगी देतो. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्यांना शिवसेनेला सोबत घ्यायचं, कुठे भाजपला घ्यायचं, कुठे राष्ट्रवादीला घ्यायचं, ते खालचे नेते वरून त्यांच्यावर लादल्या जाणार नाही की तुम्ही इकडे यांच्यासोबतच लढा, यांच्यासोबत घेऊ नका. असं काही या महापालिका निवडणुकीमध्ये होणार नाही. काही दिवसापूर्वी दळवी यांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्या पक्षावर कुठेतरी निशाणा साधला जातोय, तुमच्या पक्षाला कुठेतरी टार्गेट केलं जातंय, काय बोल? आता हे तुम्ही सगळे लोक बघतात ना मीडियाच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून आम्ही उठाव क्रांती केली, सारख्या आमच्या लोकांना फसवायचं, आमच्या लोकांना बदनाम करायचं, हे षडयंत्र सारखे त्या ठिकाणी चालू आहे. आणि महेंद्र दळवींचा सुद्धा हा जो काही त्यांचा व्हिडिओ जो आलेला आहे, हा त्यातलाच एक प्रकार आहे. AIच्या माध्यमातून असे फेक व्हिडिओ तयार करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, नेमकं सेशन काळातच ते करायचं. असला धंदा उभाटाचे लोक करतात, पण आम्ही याला काही मानत नाही आणि जनताही त्यांच्यावर काही विश्वास ठेवत नाही. विरोधी पक्ष नेते जे आहेत तुमच्या गटाला नेहमी मिंदेगट म्हणून हिणवतात, काय सांगाल? त्यांचे बाप बनून बसलो ना आम्ही. जे उभाटा गटावाले आम्हाला मिंदे म्हणतात, मिंदे तुम्ही झालेत काँग्रेसवाल्यांच्या तळवे चाटायसाठी. तुम्ही बसले काँग्रेसवाल्यांच्या सोबत जाऊन. आम्ही बळा विचार आम्ही क्रांती केली आणि आमचे आज 60-61 आमदार आहेत. त्याच्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून आमची एकनाथ शिंदे काम करतात आहे. आम्हाला शिवसेना पक्षाची मान्यता आहे, शिवसेना धनुष्यबाण आमचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी काही म्हणलं तर हे कोणी नाकारू शकत नाही की आमची शिवसेना आहे म्हणून. तर काय सांगाल? अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे आणि या कमी कालावधीत सर्वसामान्य जनतेचे असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, व्यावसायिकांचे प्रश्न असो, ते सुटतील का? कामगारांचे प्रश्न आहेत. आता सगळ्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. आधी जसं विरोधक विनाकारण सभागृह बंद पडायचे, कामकाज होत नव्हतं. आता सकाळी 9:45 वाजेपासून कामकाज चालू होतं आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत काम चालतंय. परवा रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत सभागृहामध्ये होतो. तर जे काम 5 वाजता 6 वाजता संपायचं रात्री उशिरापर्यंत चाललंय. म्हणून 7 दिवस जरी असेल तर 7 दिवसामध्ये 12 दिवसाचं कामकाज या ठिकाणी होताना दिसतंय. काय सांगाल? आगामी निवडणुका येत आहेत, तर 100% तुम्ही निवडून याल असं आव्हान कराल त्यांना? महापालिकामध्ये 100% महायुती जिंकेल, कारण जनतेला विकास करायचा आहे आणि विकास करता ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे आणि ट्रिपल इंजिन सरकारलाच लोक पसंती देतील. म्हणजे या वर्षी तर तुमचं सरकारच निवडून येईल असं सांगतात. 100% आमच्या जागा येतील सगळ्या. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.